नमस्कार. मी झेन योगी श्रुती देशपांडे. आज तुम्हाला डायरेक्टिंग स्टाईल थोडंसं डीप समजून सांगणार आहे. मागच्या वेळेस आपण डायरेक्टिंग स्टाईल कशी असते आणि त्याच्यामध्ये आपण कसं लोकांना ॲडवाईस देतो, इन्स्ट्रक्शन्स देतो आणि ऑर्डर देतो. त्याच्यामुळं मग आपलं कॉन्व्हर्सेशन अबाउट चेंज हा जो टॉपिक चालू आहे, त्याच्यामुळं काय होतं की आपलं कॉन्व्हर्सेशन चांगलं होत नाही समोरच्यासोबत आणि गोष्टी बिघडतात. समोरची व्यक्ती कधीही बदलत नाही. मग या डायरेक्टिंग स्टाईलमध्ये शब्दांचं खूप महत्त्व आहे. इनफॅक्ट शब्द काय, शब्द आपण म्हणतो पहा, शब्द म्हणजे शस्त्र आहेत आणि ते सांभाळून वापरले पाहिजेत. तर खरंच ते खूप सांभाळून वापरावे लागतात. आता उदाहरण घ्यायचंच म्हटलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्याजवळ काय होतं, तब्येत होती का त्यांची? नाही. ते काही लढायला शिकले होते का? नाही. तर त्यांच्याकडे त्यांचे शब्द हे पूर्ण देश परिवर्तनाची ताकद ठेवत होते. त्यांच्या शब्दांना ब्रिटिश पण खूप घाबरायचे. इतके त्यांचे शब्द प्रभावी आणि समोरच्याला बदलवून टाकणारे होते. तर आपण जेव्हा हे शब्द वापरतो तेव्हा सांभाळून तर वापरणं आवश्यकताच आहे, पण आपलं बोलणं, बसणं, आपला ॲटिट्यूड, आपलं वागणं, आपलं इनफॅक्ट आपल्या हातांची हालचाल, काही लोकांना सवय असते हातांचा हातवारे करत ते बोलत असतात आणि मग आपल्याला ते विचित्र वाटतं. तर या सगळ्या गोष्टींवर आपण काम करायला पाहिजे. हंबलनेस पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे, समजून घेण्याची प्रवृत्ती पाहिजे. तर याच्यावर आणि पुन्हा थॉट ऑब्झर्वेशन आहेच आहे की समोरची व्यक्ती काय म्हणतीये, तिच्या भावना काय आहेत, हे तर बघायलाच पाहिजे. तर डायरेक्टिंग स्टाईलमध्ये आणखी 2-3 प्रकार येतात. एक आहे रिलक्टन्स, दुसरा आहे विलिंगनेस आणि तिसरं आहे कमिटमेंट. तर रिलक्टन्स केव्हा येतो? तर आपण एक छान उदाहरण घेऊया आज. एक व्यक्ती असते आणि त्यांना ड्रिंक्सची खूप सवय असते, खूप. आणि एखाद्या क्षणी असं वाटून जातं की घेतली, आता 50 वर्ष दारू पिली मी, पण आता मला थांबायचंय, बस आता मुलं मोठी झाली आणि आता मला हे थांबवायला पाहिजे कुठेतरी. मग ते जातात, डॉक्टरांकडे जातात आणि खूप असं मोटिवेशननी जातात की हां, आता हे छान डॉक्टर आहेत आणि मी आता सगळं सांगणार यांना माझं. आणि बसतात समोर, दारू घेतलेलीच असते थोडीशी आणि डॉक्टर बघतात. बघितल्यावर डॉक्टरांचं बघणं पण असं असतं की त्यांना थोडंसं तो रिलक्टन्स येतो, लगेच येतो, पण काही बोलत नाहीत ते. रिलक्टन्स म्हणजे काय, तर नको वाटणं, संकोच वाटणं. ठीक आहे, बसतात ते. मग डॉक्टरांचं विचारणं चालू होतं, किती दिवसापासून घेत आहे? मग हे सांगतात, 50 वर्ष, 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, जे काही. ठीक आहे, काय त्रास झाला? काल खूप उलट्या झाल्या. ठीक आहे, आणखी काही? हां, थोडी धडधड वाढली होती. अजून काय? हातपाय थरथर कापतायत. ओके, ठीक आहे, ही औषधं मी लिहून देतो, ही औषधं घ्या आणि ताबडतोब ही दारू बंद करा, नाही तर तुमच्या लिव्हरवर आता परिणाम होतोय. आणि 15 दिवसांनी ही औषधं घ्या आणि 15 दिवसांनी येऊन मला भेटा. आणि डॉक्टर असा कागद, प्रिस्क्रिप्शनचा कागद असा सरकवतात की त्यातही कुठेतरी तो रिलक्टन्स, नको वाटणं, हे जाणवत असतं आपल्याला की डॉक्टरना हे आवडत नाही आहे माझं काहीतरी. ती व्यक्ती अतिशय मोटिवेशननी गेलेली असते, मला दारू बंद करायची म्हणून गेलेली असते, पण कुठेतरी त्या संकोच वाटण्यामुळं ती खाली उतरते दवाखान्यातनं आणि तो कागद, शेजारीच डस्टबिन असतं, तिथे त्या कागदाचा बोळा होतो आणि ते डस्टबिनमध्ये टाकून देतो ती व्यक्ती आणि पुन्हा एकदा खिशातनं 2 घोट तरी घेणार आणि निघून जाणार. तर ही पद्धत कामाची नाहीये. भलेही व्यक्ती कशीही समोर जरी बसली तरी आपल्याला आपला ॲटिट्यूड आणि आपल्या बोलण्याची पद्धत अशी पाहिजे की समोरच्या व्यक्तीमध्ये बदल झाला पाहिजे. आपल्याला माहीत असतं की हा बदल लगेच होणारा नाहीये, पण त्यासाठी आपण प्रयत्न, अगदी विलिंगली प्रयत्न केले पाहिजे. आता दुसरा पार्ट आहेच विलिंगनेसचा. काही वेळेस असं असतं पहा की मुलीला बरं नसतं, काहीतरी तिला दुखत असतं पोटात आणि ती सांगते की आई माझ्या पोटात दुखतंय आणि मला नाही जायचं शाळेत. मग त्यावेळेस आपलं काम काय? अतिशय प्रामाणिकपणे आपली मुलगी सांगते, आपलं काम काय? ठीक आहे, नको जाऊ. तर विलिंगनेस जर आपल्यामध्ये असेल
तर समोरची व्यक्ती पण ते आपल्याला चांगलं जास्त छान पद्धतीने कन्वे करते, आपणही ते ॲक्सेप्ट करतो आणि गोष्टी एकदम चांगल्या स्तरावर त्या एंड होतात. आणि तिसरा प्रकार आहे कमिटमेंट. कमिटमेंट म्हणजे काय, आपलं रोजचं एकमेकाशी बोलणं हे याच 3 स्वरूपात असतं. डायरेक्टिंग मेथड आहे, विलिंगनेस आहे, कमिटमेंट आहे, रिलक्टन्स आहे. तर कमिटमेंट म्हणजे काय, तर आपण आणखी एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे पोळ्यावाल्या मावशी येत असतात, त्या पोळ्या करतात आणि त्यांच्याकडे रोज 4-5 पोळ्या, एखादी भाकरी असं आपलं ते असतं. रेग्युलर त्या करणार, निघून जाणार, त्या आनंदाने करत असतात. पण एक दिवस असा येतो की आपल्याकडे 10 माणसं येणार असतात जेवायला आणि त्या ठिकाणी जर आपण त्यांना असं म्हटलं की मावशी आज 10 लोक येणार आहेत, तर तुम्ही मला फक्त लाटून द्या आणि मी भाजून घेते. ही झाली कमिटमेंट. मग त्या म्हणतात हो ठीक आहे, मी करते, काही प्रॉब्लेम नाही. तर कमिटमेंट पण ही खूप छान गोष्ट असते. तर कमिटमेंटमुळं पण आपलं समोरच्याशी बोलणं जे आहे ते खूप छान सक्सेसफुल होऊ शकतं. समोरची व्यक्ती त्या वेळापुरतं लगेच चेंज होते आणि ती मान्य करते, बदलते, आपली कामं होतात, त्यालाही ते चांगलं वाटतं. काही वेळेला असं असतं की समोरचं माणूस अतिशय दुःखी असतं, तर त्याला कायम ही मुलगी दुःखीच असते असं जर म्हटलं आपण, तर ते खूप हर्टिंग असतं समोरच्याला. मग ती कशी बदलणार? मी जर म्हटलं की तू अशीच आहेस पहिल्यापासून, सारखं आपलं रडत राहायचं, तर किती हर्टिंग आहे हे बोलणं. तिने 10 वेळा जरी ती दुःखी होऊन माझ्याकडे आली, तर 10 वेळेलाही मला तिचं ऐकूनच घेतलं पाहिजे. तिच्या दुःखात मला गुड लिस्नर होऊन मला तिथे थांबलं पाहिजे. तिचा इंटरेस्ट घेतला पाहिजे की नेमकं काय आहे तिच्या भावना, हिची थॉट प्रोसेस काय आहे, कोणत्या लेवलचं हिला दुःख आहे. आणि हे जर आपण एक्सेप्ट केलं तर खूप गोष्टी वेगळ्या होऊ शकतात. शांतपणे ऐकून घेणं हे बोलण्यापेक्षाही कधी कधी जास्त चांगलं असतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्टिंग मेथडमध्येही आपली अंडरस्टँडिंग पॉवर आपण वाढवणं आणि आपण समोरच्याला समजून घेणं जर केलं तर त्या मेथडची गरज पडत नाही आणि समोरची व्यक्ती बदलते. आपल्या कॉन्व्हर्सेशन अबाउट चेंज म्हणजे आपल्या बोलण्यामुळं समोरची व्यक्ती जर आपल्याला बदलावी वाटत असेल, तर या सगळ्या संभाषणाचा आत्मा काय आहे? लव, काइंडनेस, ह्या 2 महत्त्वाच्या फारच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि कंपॅशन म्हणजे काय? प्रेम, करुणा, दयाळूपणा, अंडरस्टँडिंग हे हे फिक्स पाहिजे आपल्यामध्ये. प्रसंग कसाही असो, आपल्याला जर ते सहन होत नाहीये समोरच्याचं बोलणं, तर आपण एक पॉज घेणं, शांत बसणं. काहीच नाही जमत आहे तर शांत बसून ऐकणं. पॉज घेतला की आपल्यामध्ये त्या पुन्हा एकदा जागृत होतात. प्रेम जागृत होतं, कंपॅशन जागृत होतं आणि आपण समोरच्यासोबत चांगलं संभाषण करू शकतो. आता काही वेळेला असं असतं पहा की हॉटेलला दिलेले असतात 3 स्टार हॉटेल, 5 स्टार हॉटेल. काय असतं ते 3 स्टार, 5 स्टार? जेव्हा आपण 5 स्टार हॉटेलमध्ये थांबतो, त्या हॉटेलचं आपल्याला कौतुक का असतं एवढं? जेव्हा आपण एंट्री करतो, तर एंट्री गेटवरच पहा तुम्ही, तिथला तो वॉचमन आहे, तो लगेच आपल्याला नमस्कार करणार. आपल्या बॅगा वगैरे ते इतक्या अदबीने, इतक्या रिस्पेक्टफुली घेतात की आपल्याला ते खूप छान वाटतं. काउंटरवर जातो, लगेच चाव्या वगैरे मिळतात, असं वाटतं आपण आपल्याच घरात चाललो. इतकी त्यांची सेवा चांगली असते. म्हणजे हॉटेलमधून गेल्यापासून आपण वापस निघेपर्यंत ते खूप छान सेवा देतात आपल्याला आणि म्हणतो आपण खरंच 5 स्टार हॉटेल आहे आणि खरंच सेवा पण तशी. तर आपलं वागणं हे कायम 5 स्टार कॅटेगरीचं पाहिजे. कोणतीही सिच्युएशन येऊ द्या, आपलं वागणं हे त्या पद्धतीने हंबलनेस, विलिंगली, प्रामाणिकपणे, अंडरस्टँडिंग. आणि सुरुवातीला हे होतं, आपण बोलून जातो, पण नंतर हळूहळू जर आपण आपली तयारी दाखवली की हे मी शिकणार आहे, तर ते आपण करतो. फार अगदी 1-2 सेकंद लागतात ह्या गोष्टीला ग्रास्प करायला. आणि आपली तयारी असेल तर आपण कॉन्व्हर्सेशन अबाउट चेंज हे जे आहे की एकमेकाशी बोलण्यामधून आपल्यात होणारा बदल, समोरच्यात होणारा बदल आपण घडवून आणू शकतो. आता दुसरी पद्धत आहे गायडिंग स्टाईल. गायडिंग स्टाईल
आणि फॉलोईंग स्टाईल ह्या 2 पद्धती आहेत ज्याच्यामध्ये आपण समोरच्याशी कसं जुळवून घ्यायचं हे बघायचं. तर गायडिंग स्टाईलमध्ये काय आहे, तर फक्त गाईड करायचं समोरच्याला. आणि त्यांनी विचारलं तर आपण 4थी-5वीचे असताना आपल्याला असं होतं की गाईड निघाले होते त्यावेळेस, आणि एकतर सेल्फ स्टडी करावी लागायची आणि नाहीतर शाळेत जाऊन सरांना विचारायचं. ट्युशन्स हे प्रकार कमी होते. मग काही वेळेला काय व्हायचं की शाळेत समजून सांगितलेलं पटलं नसतं, आपल्याला समजलं नसतं, आणि घरी कोणी सांगणारं नसतं. प्रत्येकाला आपापली कामं, नंतर सांगतो, बाबांना विचारलं नंतर सांगतो. मग आता काय करायचं? मग आता गाईड आलेले असतात बाजारात, मग आपण हळूच जाऊन ते गाईड आणतो आणि खूप प्रयत्न करतो. आपण स्वतः प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो. गणित येत नसते, एखादं वर्गात फॉर्म्युला कळालेला नसतो, मग आता काय करायचं? मग आपण गाईड काढतो आणि तेवढ्या वेळापुरता ते आपण गणित बघतो आणि पटकन आपल्याला कळतं की अरे हा फॉर्म्युला असा आहे का, मला कळलंच नव्हतं वर्गात. आणि आपण ठेवून देतो ते गाईड. म्हणजे खरोखर जेव्हा काही सुचत नाही तेव्हाच गाईड काढतो आपण आणि बघतो. हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण, आपण कुठेतरी बाहेरच्या देशात किंवा स्टेट सोडून आपण टूरवर जातो. तर टूरवर गेल्यानंतर आपण म्हणतो इथलं आपल्याला काही माहिती नाही, बघायचं खूप आहे पण इथलं काहीच माहिती नाही आपल्याला. तर आपण गाईड घेऊया. मग गाईडला बोलवतो आपण, तो येतो. आदल्या दिवशी संध्याकाळी आपण हॉटेलवर पोचलो की आपण गाईड पाहिजे म्हणल्यावर तो येतो भेटायला. आणि तो शांतपणे हात मागे करून उभा असतो, हंबली एकदम, काही बोलत नाही तो. मग आपणच म्हणतो की उद्या आम्हाला फिरायला जायचं, किती वाजता येणार तुम्ही? तर म्हणतो तुम्ही सांगा, मी येतो. तर 8 वाजता. ओके. मग 8 वाजता सकाळी येतो. मग आपण खाली उतरतो आणि म्हणतो की चला आता. तर तो विचारतो की तुम्हाला तुमच्या डोक्यात काही आहे का, की एखादी गोष्ट आधी बघून घ्यायची. आपण म्हणतो आहे डोक्यात पण तेवढी आम्हाला काही कल्पना नाहीये, तर तुम्ही सांगा, आम्ही येतो. मग तो म्हणतो चला. इव्हन एखाद्या संग्रहालयात गेलो आपण, तर तो शांतपणे चालत असतो आपल्यासोबत. मग आपण म्हणतो की हे काय आहे, हे फर्निचर कुठून आणलेलं होतं त्या काळात, हा राजवाडा असा कशामुळे बांधलेला आहे, आणि इथलं हे कार्विंग खूप सुंदर आहे, तर हे कसं, म्हणजे कोणती स्टाईल आहे ही. मग तो छान, तो म्हणतो आता मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि मग तो एक 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 गोष्टी अतिशय छान शांतपणे एक खूप इंटरेस्ट घेऊन तो आपल्याला सांगतो. हे आहे गायडिंग स्टाईल आणि आपल्याला ते खूप छान वाटतं. तर गायडिंग स्टाईलमध्ये फार काही नाही, पण आपण आपल्या मुलाच्या सोबत राहणे, विचारलं तरच सांगणे, अन्यथा आपण जास्तीचं ज्ञान न देणे, किंवा मैत्रीण आहे किंवा कोणी पण आहे आपले शेजारी पाजारी, विचारलं सांगायचं, चांगल्या शब्दात सांगायचं. माहीत असेल तर एखादी एक्स्ट्राची माहिती दिली तर ती आवडते त्यांना. दुसरी आहे फॉलोईंग स्टाईल. फॉलोईंग स्टाईलमध्ये काय आहे, ही सगळ्यात सुंदर पद्धत आहे. डायरेक्टिंग स्टाईल, फॉलोईंग स्टाईल आणि गायडिंग स्टाईल. तर फॉलोईंग स्टाईलमध्ये काय आहे की आपण त्या व्यक्तीच्या सोबत राहतो, फक्त सोबत राहतो, गुड लिसनर, ऐकून घ्यायचं. आपला एक स्माइलिंग फेस असतो. आता आपला छोटा मुलगा असतो, अभ्यास करत असतो, आपण त्याच्यासोबत बसतो, आई तू इथे बस, मग आपण बसतो. मग तो एक 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 आपल्याला सांगतो, आज हे शिकवलं, आज ते शिकवलं, मग मला हे गणित हे असं येत नव्हतं. मग आपण ऐकतो, अरे वा तू तर छान करतोस खूप, आणि तू खूप हुशार आहेस, येणार तुला सगळं. मग त्याला आपण असं म्हटलं की खूप त्याचा आत्मविश्वास वाढतो. आपण त्याच्यावर विश्वास दाखवतो, त्याचं ऐकून घेतो, त्याचं कौतुक करतो, त्याला मोटिवेट करतो आणि सोबत राहतो. ही पद्धत आपण जर मुलांच्या बाबतीत अवलंबली तर मुलं फार जास्त पुढे जातात. तुला काय आवडतं, तुला कोणता विषय आवडतं, बर याच्यात मार्क कमी पडले का, काही हरकत नाही, पण इंग्लिशमध्ये तू खूप छान आहे ना. आई मला गणितच नाही जमत. जमेल, आज नाही उद्या जमेल तुला, आपण करायचं, पुन्हा पुन्हा येतं. असं जेव्हा आपण एक अंडरस्टँडिंगवालं संभाषण त्याच्यासोबत केलं आणि सोबत राहिलं, तर ही सगळ्यात सुंदर पद्धत आहे. काहीही न बोलता किंवा अगदी कमी शब्दात आपण त्याच्यासोबत ट्युनिंग करून एका लेवलला येऊन, लहानासोबत लहानासारखं, म्हाताऱ्यांसोबत म्हाताऱ्यांसारखं
आपल्या वयाच्या लोकांसोबत त्यांच्यासारखं. जर आपण हे जर या गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर खूप छान रिझल्ट मिळू शकतात. तर अशा ह्या 3 पद्धती आहेत. 3 पद्धतीतल्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं ह्या आपण कन्व्हर्सेशन अबाउट चेंजमध्ये छान पद्धतीने सक्सेस मिळवू शकतो. समोरची व्यक्ती गप्पा मारता-मारता केव्हा बदलली हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. कधीतरी वाटतं की बापरे! खूपच प्रभाव पडला माझ्या बोलण्याचा तिच्यावर. तर आपले शब्द असे पाहिजेत की समोरच्याला मोटिवेशन मिळावं, त्याच्यावर त्या शब्दांचा पॉझिटिव्ह प्रभाव पडावा. आपलं एक वॉर्मथ, आपलं एक प्रेम, आपला काइंडनेस त्याला कन्वे व्हावा आणि कंपॅशन त्याला कन्वे व्हावं. ही व्यक्ती आपल्यासोबत आहे कायम स्वरूपी असं त्याला फील व्हावं. हे जर आपण केलं म्हणजे काय तर फॉलोइंग स्टाईल, तर ती व्यक्ती पटकन बदलते. काहीच वेळ नाही लागत. आणि अशा पद्धतीने जर आपण प्रत्येक व्यक्तीशी राहिलो तर सर्वांना आपण आवडतो. आता उदाहरण घ्यायचं तर सद्गुरू बघा किंवा माझे सर डॉक्टर आशिष शुक्ला, शेकडो फॉलोअर्स आहेत त्यांचे. त्यांची बोलण्याची पद्धत अशी आहे की असं वाटतं हे माझ्या घरातले, हे माझे कोणीतरी नातेवाईक आहेत. किंवा मला माझ्या आईपेक्षा सुद्धा हे मला खूप छान समजून सांगतात नाही तर समजून घेतात. मला जे वाटतं ते मी न सांगता ह्यांना कसं काय कळतं, असा खूपदा प्रश्न मला पडतो त्यांच्यासमोर बसले की. त्यांची बघण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, इव्हन स्माईल करण्याची पद्धत अशी आहे की असं वाटतं सरांना सगळं सांगावं मनातलं. तर मग ते सगळ्यांचे लाडके आहेत सर. सद्गुरू पहा सगळ्यांचे लाडके. का तर प्रत्येकाला ते त्यांचं प्रेम कन्वे करतात. प्रत्येकासोबत ते लव्ह काइंडनेस सांभाळतात आणि मग हजारो लाखो लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत. मग हे असं होतं. एक दिवस मला विचार आला डोक्यात की आमच्या सरांचे इतके फॉलोअर्स कसे काय? तर त्यांचं हे सगळं त्यांना अगाध ह्या गोष्टीचं त्यांना ज्ञान आहे आणि ते त्यांच्या रोजच्या लाईफमध्ये प्रत्येकासोबत तसं राहतात. तर आपणही तसं राहण्याचा प्रयत्न करू. तर आपण हे फॉलोइंग स्टाईल जर आपण अवलंबली तर आपणही समोरच्या व्यक्तीला बदलण्यात आणि स्वतःमधली इनर ग्रोथ करण्यात आपण खूप सक्सेसफुल होऊ शकतो. नमस्कार.